नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगर. यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून घेऊयात. त्याबरोबर 1 वाटी वरई किंवा भगर घेतलेली आहे आणि भगर सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे, कारण भगर भाजून घेतली तर भात चिकट होणार नाही. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. त्यानंतर इथे 1 बटाटा आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. बटाटा साल काढून व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि मिरच्या आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. त्यानंतर खलबत्त्यात व्यवस्थित कुटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर शेंगदाणे सुद्धा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. आता कढईत तेल घालून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे, हिरवी मिरची, आणि त्यामध्ये कापलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जो आपण भाजून घेतलेली भगर आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायची आहे. शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. चवीनुसार मीठ, आता पाणी घालूयात. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हलवून त्यावर झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला पाणी चेक करत राहायचं आहे. भात शिजलेला आहे. आता थोडा वेळ आपण असंच झाकून ठेवूयात. आता आपली उपवासाची भगर तयार झालेली आहे. सर्व करून घेऊयात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.